धडा 2. अंतर्गत हालचाली. पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात. उदाहरणार्थ महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी इत्यादी. तसेच भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या नैसर्गिक घडामोडी होतात. पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे आपत्ती असते. नैसर्गिक आपत्तींमुळे जीवित व वित्तहानी होते. या पाठात आपण या अंतर्गत हालचालींची ओळख करून घेऊया. करून पहा. शिक्षकांसाठी सूचना. कृतीतील टप्पे महत्त्वाचे आहेत. प्रत्येक विद्यार्थी कृतीत सहभागी होईल असे पाहावे. विद्यार्थ्यांनी चर्चेद्वारा विषयाकडे न्यावे. आकृती 2.2 अ मध्ये दाखवल्याप्रमाणे वह्या एकमेकांवर ठेवा. त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू, डस्टर, टोकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभा करून ठेवा. आकृती 2.2 ब प्रमाणे एक वही, तिच्यावरून वह्या न हलवता चटकन काढून घ्या. काय होते त्याचे निरीक्षण करा. निरीक्षणाच्या आधारे वर्गात चर्चा करा. आता आकृती 2.3 ब प्रमाणे या गठ्ठ्याला हळूच धक्का द्या व निरीक्षण करा. त्यानंतर पुन्हा जरा जोराचा धक्का द्या. काय होते त्याचे निरीक्षण करा. या सर्व कृतींबाबत चर्चा करा. करून पहा. आकृती 2.3 अ प्रमाणे वह्यांची रचना करा. त्यावर वरीलप्रमाणे खडू, डस्टर, टोकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. भौगोलिक स्पष्टीकरण. भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतर्गतातील अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतर्गतातील हालचालींमुळे निर्माण होते. भूपृष्ठांगत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतर्गतात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. अंतर्गत भू हालचालांचे वर्गीकरण गती, दिशा व भू रूपांतर आधारित केले जाते. अंतर्गत भू हालचालींचे वर्गीकरण. वर्गीकरणाचा आधार व हालचाली. गती ही हालचाल मंद भू हालचाली यात येते. ही सातत्याने होते. उदाहरणार्थ पर्वत व खंडांची निर्मिती. शीघ्र भू हालचाल ही सुद्धा हालचाल गती याच्या खाली येते. घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या अशा हालचाल या असतात. उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी. दिशा या वर्गीकरणाच्या आधारात क्षितिज समांतर भू हालचाली व ऊर्ध्वगामी अधोगामी भू हालचाली यांच्या खाली येतात. भूरूपे
या वर्गीकरणाच्या आधारात खंडजन्य, भूखंड, पठारे व उच्चभूमी निर्माण करणाऱ्या व पर्वतजन्य, वल्लीकरण, प्रत्सरभंग क्रिया अशा असतात. मंद भूहालचाली. मंद भूहालचालींचे भूकवाचावर पर्वतनिर्मिती व खंडनिर्मितीच्या स्वरूपात परिमाण दिसून येतात. ते पुढीलप्रमाणे सांगता येतील. परिमाण, दाब व ताण असे सांगितले गेले आहे. याखालील लहरींच्या हालचालींची दिशा हे परिमाण असताना दाब एकमेकांकडे येणारे लहरी असू शकतात किंवा ताण एकमेकांविरुद्ध जाणारी लहरी असेही असू शकतात. परिमाण कठीण खंडावर होणारा परिमाण असं असताना दाब प्रत्सरभंग असं एकमेकांवर जाताना दिसून येतो किंवा ताण यात प्रत्सरभंग एकमेकांहून लांब जाताना असं दिसून येतो. परिमाण मृदू खंडावर होणारा परिमाण असं असताना दाब वल्लीकरण एकमेकांजवळ जाताना किंवा प्रत्सरभंग पातळी एकमेकांपासून लांब जाताना असं दिसून येऊ शकतं. पर्वत निर्माणकारी हालचाली करून पहा. कृती 1. कागदाची साधारण 30 सेमी लांब पट्टी घ्या. कागदी पट्टीच्या दोन्ही टोकांवर हात ठेवा. आता दोन्ही हात हळूहळू एकमेकांच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवा. त्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. आकृतींप्रमाणे परिमाण हे दाब झाल्यामुळे एक टेंगुळ आल्यासारखे दिसते. भौगोलिक स्पष्टीकरण. कृती 1 प्रमाणे पट्टीच्या दोन्ही टोकांवर हात ठेवून दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवली. त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले त्याला दाब म्हणून संबोधले जाते. पट्टीच्या दोन्ही बाजूंकडून पट्टीच्या केंद्रांकडे दाब दिले गेले. परिणामी पट्टी सरकवली व तिला घड्या पडल्या. अशाच प्रकारे भूकवाचक दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवाचला घड्यात पडतात. वली पर्वत. पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरींमुळे मृदू खंडांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. कृती 2 करून पहा. पातळ कागदाची एक लांब पट्टी घ्या. त्या पट्टीचे एक टोक उजव्या हातात धरा. दुसरे टोक डाव्या हातात धरा. पट्टीची दोन्ही टोके एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जोरात ओढा. कागदाच्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. कृती 2 प्रमाणे पट्टी दोन्ही हातांनी दोन टोकांना धरून
विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे ताण निर्माण होतो. अशाच प्रमाणे भूकवचात जेव्हा भू हालचाली विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्माण होतो व भूकवचाला तडे पडतात. गट पर्वत अंतर्गत हालचालींमुळे क्षितिजस समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जलहरी निर्माण होतात. अशा वेळी खडकांवर ताण निर्माण होतो, त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जालहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनी असे विभंग तयार होतात. दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळांप्रमाणे दिसतो. भूभाग गट पर्वत म्हणून ओळखले जातो. गट पर्वताचा माथा सपाट असतो. त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. त्यांचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. भारतातील मेघालय पठार आकृतीत दिल्याप्रमाणे देखील अशाच पद्धतीने तयार झाले आहे. करून पाहावे. 3 समान आकाराच्या वह्या घ्यावा. त्या टेबलाच्या वर 2-3 सेमी अंतर ठेवून घट धरा. आता त्यातील बाजूच्या 2 वह्या एकमेकांपासून किंचित दूर करा. काय होते त्याचे नीट निरीक्षण करा. वह्यांच्या वरच्या कडांमुळे तयार होणाऱ्या आकृतिबंध तुमच्या वहीत चित्रांकित करा. भौगोलिक स्पष्टीकरण. भूपृष्ठावर क्षितिजासमांतर हालचाली जेव्हा परस्पर विरोधी दिशांना होतात तेव्हा भूकवचातील खडकांवर ताण पडतो. ताण वाढल्यास खडकांना तडे पडतात, त्यामुळे विभंग निर्माण होतात. परिणामी दोन्ही बाजूंचे खडक सरकतात व खडकांच्या थराची सलगता राहत नाही. खचदरी. कधीकधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात. त्या 2 तड्यांदरम्यानचा भूभाग खचतो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील व्हाईन नदीच्या खचदरी इत्यादी. खंड निर्माणकारी हालचाली. मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेलेल्यामुळे खंडाची निर्मिती होते. म्हणून या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होऊ शकते, परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्रपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागरतळाला भाग बनतो.
शीघ्र भूहालचाली. आपण पाठाच्या सुरुवातीला भूकंपाच्या बातमीचा अभ्यास करून चर्चा केली आहे. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता व परिमाण यांची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या कृतीतून झाली असेलच. आता आपण पृथ्वीच्या अंतर्गतातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती जाणून घेऊया. माहित आहे का तुम्हाला? रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उभे असताना जवळच्या रुळावरून एखादी गाडी वेगाने जात असल्यास फलाटावर कंपने जाणवतात. एखाद्या पुलावरून अवजड वाहन वेगाने जात असल्यास तर पुलावर कंपने जाणवतात. या अनुभवातून भूकंपाच्या वेळी होणाऱ्या कंपनाचा काहीसा अंदाज बांधता येतो. भूकंप भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंपमापन यंत्राने मोजतात. भूकंपाची कारणे: भूपट्ट सरणे, भूपट्ट एकमेकांवर आदळणे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे, ज्वालामुखींचे उद्रेक होणे. माहित आहे का तुम्हाला? भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत. पृथ्वीचे कवच अशा भूपट्टांनी तयार झालेले आहे. या भूपट्टांवर खंड व महासागर पसरले आहेत. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब व ताणानुसार हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात. भूकंप नाभी व अपिकेंद्र. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंपनाभी असे म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जालहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोचतात, म्हणजेच भूकंपनाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण, तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरून असते.
भूकंप नाभीकडून ताण मुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशेने होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार होतात. प्राथमिक लहरी, प्राइमरी और पी वेव्स. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतात. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. दुय्यम लहरी, सेकंडरी और एस वेव्स. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी म्हटले जाते. या लहरी ही नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर-खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर या शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर-खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. भूपृष्ठ लहरी, सरफेस और एल वेव्स. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत अपिकेंद्र येऊन पोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. भूकंपमान यंत्र. या यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. आकृती 2.11 मध्ये साधे भूकंपमापन यंत्र व त्यावर तयार होणारा आलेख दाखवला आहे. आता अद्ययावत तंत्राच्या सहाय्याने आधुनिक भूकंपमापन यंत्रे तयार करण्यात आली आहेत, ज्यांच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात. करून पहा. स्प्रिंगच्या वजन काट्यावरच्या हुकाला आकृती 2.13 प्रमाणे पिशवी अडकवा. पिशवी खाली खेचा व सोडा. स्प्रिंगचे निरीक्षण करून नोंद करा. आकृती 2.14 मध्ये दाखवल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी दोरी धरून उभे करा. एकेका विद्यार्थ्याला दोरीच्या एकेका टोकाला धरून उभं राहायला सांगावे. त्यातील एका विद्यार्थ्याला हाताने दोरीला
एकदाच वर खाली झटका देण्यास सांगा. काय होते त्याचे निरीक्षण करून नोंद करा. एका मोठ्या ताटात रांगोळी पसरा. आता ताटाला खालील बाजूकडून बोटाने जोरात टिचक्या मारा. काय होते त्याचे निरीक्षण करा. शोधा पाहू. वरील तिन्ही कृतीनंतर त्यांची तुलना भूकंप लहरींच्या प्रकारांशी करा व प्रत्येक कृती कोणत्या प्रकारच्या भूकंप लहरीप्रमाणे आहे ते ओळखा. भूकंपाचे परिणाम. जमिनीला तडे पडतात. भूमिपात होऊन दरडी कोसळतात. काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणार्थ, विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. पहा बरे जमते का? भूकंपाच्या वेळी कोणत्या प्रकारची दक्षता द्यावी याबाबतीची माहिती जमा करा व त्याचे प्रात्यक्षिक वर्गात सादर करा. आकृती 2.1.1 मधील भूकंपमापन यंत्राप्रमाणेच आधुनिक भूकंपमापन यंत्राची माहिती छायाचित्रे आंतरजालावरून गोळा करा. त्यांचे कार्य कसे चालते ते तुमच्या शब्दात लिहा. ज्वालामुखी. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे खालील प्रकार केले जातात. केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमंजारो हे केंद्रीय ज्वालामुखीचे व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीची उद्रेक होताना लाव्हारस ज्या वेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तळांमधून बाहेर पडतो, त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी
उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखींमुळे तयार झाले आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार होतात. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रोम्बोली. काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त आधी निद्रिष्ट ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ इटलीतील वेसुव्हियस, अलास्कातील कटामाई, भारतातील बॅरन बेट, ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमंजारो. आकृती 2.1.8 चे वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्या. या कृतीसाठी पूरक साहित्य म्हणून पृथ्वीगोल किंवा जगाच्या प्राकृतिक नकाशाचा आधार घ्या. पहिला प्रश्न. नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून भूपट्टांची नावे लिहा. नकाशातील निरीक्षण केल्यावर आपल्याला सापडते की पुढील भूपट्ट असे असतात. उत्तर अमेरिका भूपट्ट, दक्षिण अमेरिका भूपट्ट, पॅसिफिक, स्कॉशिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, भारत ऑस्ट्रेलिया, युरेशिया, कॉकेसस, नाझका, कॅरिबियन, सोमाली व अरेबिया. प्रश्न 2. दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे, तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत? दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र म्हणजे उत्तर अमेरिकेच्या दक्षिण बाजूला व दक्षिण अमेरिकेच्या उत्तर बाजूला असे असावे. त्यातील पर्वतीय प्रदेश म्हणजे कोटोपाक्सी, पारिक्युटिन व पेली असे आहेत. प्रश्न 3. आशिया खंडात भूकंपप्रवण क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे? नकाशातून आपल्याला समजते की आशियामध्ये फुजी व क्राकाटोआ हे या दोन प्रदेशांमधील भूकंपाचे प्रवण क्षेत्र असावे. प्रश्न 4. आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटले आहे आणि त्याचे कारण काय असावे? आफ्रिका खंडात तांझानियामध्ये किलिमंजारो ही ज्वालामुखी एकवटली आहे. त्याचे कारण म्हणजे त्याच्या बाजूचे जे भूपट्ट आहेत, म्हणजेच आफ्रिका भूपट्ट व सोमाली भूपट्ट, हे एकमेकांना फार काही आदळत नाहीत. प्रश्न 5. भूकंप क्षेत्र, ज्वालामुखी वितरण आणि भूपट्ट सीमा यांचे संबंध जोडा. भूकंप क्षेत्रामधले होणारे भूकंप यांमुळे ज्वालामुखी ही तयार होते असे आपल्याला समजते. आधी वाचून ही आपल्याला समजेल, तर आधी वाचलेले सर्व प्रमाण परत वाचावे. भौगोलिक स्पष्टीकरण. आकृती 2.1.8 चा विचार करता तुमच्या लक्षात येईल की भूपट्ट सीमांचा
भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी थेट संबंध आहे. बहुतेक ज्वालामुखी हे या सीमांतर आहेत. त्याच्याप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तारही या सीमावर्ती भागात दिसून येतो. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट व्यास पावत असतो. अशा सीमांना भूपट्ट व्यास सीमा म्हणतात. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकारला येत असतात, अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा म्हणतात. या दोन्ही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात. ज्वालामुखीचे परिणाम. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. माहीत आहे का तुम्हाला? भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान व निकोबार बेटांचा समूह आहे. या समूहामधील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्षे सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. या उद्रेकातून प्रामुख्याने धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारस सुद्धा बाहेर पडत आहे.